फास्ट अपडेट में आपका स्वागत है। मैं पत्रकार नवीन इनामदार। आज की बड़ी खबर यह है, जहां डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती मिरवणुकी के दौरान हुई भारी गैरसोई के मामले ने अब तुल पकड़ लिया है। खबर के मुताबिक इस पूरे मामले को गंभीरता से लेते हुए नगर अध्यक्ष प्रेमलता पारवे ने चौकसी के आदेश दे दिए हैं। बताया जा रहा है कि जयंती मिरवणुकी के दौरान नागरिकों को कई तरह की समस्याओं का सामना करना पड़ा, जिससे लोगों में नाराजगी देखने को मिली। इसी को लेकर नगर पालिका ने एक अहम बैठक आयोजित की गई, जिसमें नगर अध्यक्ष प्रेमलता पारवे, उप नगर अध्यक्ष विनोद मुड़ुक, मुख्य अधिकारी शैलेश फड़से सहित कई अधिकारी और प्रतिनिधि मौजूद रहे। इस बैठक में साफ तौर पर कहा गया कि जयंती जैसे बड़े कार्यक्रम में संबंधित विभागों को अपनी जिम्मेदारी सही तरीके से निभानी चाहिए थी, लेकिन यहाँ अधिकारियों की लापरवाही साफ नजर आई। इस मामले में स्वच्छता विभाग के गणेश पगारे, पानी पुरवठा विभाग के माने और बांधकाम विभाग के इंजीनियर किरण देशमुख को नोटिस जारी कर दी गई है। सबसे बड़ी बात यह है कि चौकसी में जो भी अधिकारी या कर्मचारी दोषी पाए जाएंगे, उन पर सीधे निलंबन की कार्रवाई की जाएगी। नगर अध्यक्ष प्रेमलता पारवे ने साफ शब्दों में कहा कि दोषी कोई भी हो, उसे बख्शा नहीं जाएगा। इस फैसले के बाद भीड़ में प्रशासनिक हलके में हलचल तेज हो गई है। धन्यवाद। सांगितलं आपल्याला की जो कोणी त्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कठोरात कठोर या ठिकाणी शासन केलं जाईल। त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पाठीशी घातलं जाणार नाही। कोणाला ते आवडणारा प्रकार नाही। आपण सुद्धा सर्वजणांनी शांततेने या प्रकाराशी आपण सामोरं जाऊन त्या ठिकाणी जो काही दोषी कोणी असतील त्याच्यावर आपण कारवाई करण्यात येईल, एवढंच त्या ठिकाणी सांगतो। काल भीमजयंतीच्या रॅलीच्या वेळेस वर्षीगंज भागातील नगरपालिकेच्या समोर जो पाण्याचा साठा जमला, मला एक शहराच्या आणि सर्व लोकांना एक खुलासा करायचा, एक सभापती म्हणून, की जो पाण्याचा साठा तिथं जमा झाला, तो साठा जमण्यासारखा त्या ठिकाणी नाल्याचा तिथं सोर्सच नाही। त्या ठिकाणी कधीच पाणी जमत नाही। मी हे 100% सांगू शकतो की हा पाणी कुणीतरी खोडसाळपणाने नगरपालिकेत सत्तांतर झालं। सत्तांतर झाल्यानंतर नगरपालिकेचे सर्वात जास्त नगरपालिकेने काही कामी स्वच्छता विभागाचं काम केलं आणि काहीतरी चांगल्या कामात गाळबोट लावावं। भीमकन्या या ठिकाणी नगराध्यक्ष झाल्यात, लोकात त्यांची प्रतिमा गहाळ व्हावी किंवा त्यांना बदनाम व्हावं, हा हेतू समोर ठेवून कोणत्या तरी राजकीय लोकांनी ते कट कारस्थान केलेलं आहे, यात काही दूर आहे नाही। या ठिकाणी नगराध्यक्ष आत्ताच बोलल्या आणि उपाध्यक्षांनी सांगितले की बाबा या ठिकाणी जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, त्यात काही हे नाही। मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस सुद्धा काढल्या, त्यांना आजच्या आत 24 तासाच्या आत खुलासा सादर करा अशी त्यांना नोटीस दिली आणि त्यांनी 24 तासात त्यांनी त्यांचं म्हणणं नाही मांडलं, पण त्यांना 24 तासात निलंबित करण्यात येईल, यात काही शंका नाही। दोषी व्यक्ती आहे किरण देशमुख, प्रमोद माने आणि गणेश पगार, हे यांच्यावर या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना आदेशित केले होते की तुम्ही ही सर्व ज्या ठिकाणी रॅली चालती ही तुमची पाहणी तुमची अत्यावश्यक आहे, यात हे दोषी ठरले, यांना निलंबित करण्यात। दुसरा, ज्या ठिकाणी ही जी खडी टाकली होती, तर हेतू हे चांगला होता, खूप मोठे मोठे खड्डे होते, परंतु जी खड्डे ते बारीक खडी टाकण्यात येते त्या कॉन्ट्रॅक्टरनी मोठी खडी टाकली, त्यामुळं थोडासा लोकांना त्रास झाला। नगरपालिका दिलगिरी व्यक्त करते आणि लवकरच ही सगळी खडी उचलून या ठिकाणी ते खड्डे बुजवण्यात चांगल्या प्रकारे येतील अशी मी ग्वाही देतो।